आम्ही निघालोय VI ला आणि तिकडे आम्ही जाऊन बघणार आहे दरवर्षीप्रमाणे ख्रिसमस लाईट्स. तर झेनिथ बँकद्वारे ख्रिसमस लाईट्स असतात त्या स्ट्रीटवर, जिथे त्यांचं बँक आहे VIमध्ये. तर ती स्ट्रीट पूर्ण आणि राऊंड अबाउट जवळ खूप छान अशी लाइटिंग्स असतात ख्रिसमसची. तर ते तुम्ही आज बघसाल या व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून्ड. आता आम्ही आलो आहोत इको हॉटेल जवळ. स्ट्रेट लेनला इथं खूप गर्दी आहे. गोस्लो चालू आहे आणि बघा इको हॉटेल. कसं वाटतंय सुभाष? गोस्लो मध्ये बोर होत आहे. हा रोड काय पण सोडू शकत नाही. तरी पण पोहोचू आपण. होप सो विदिन 20 minutes. करेक्ट. Now we are going to pass Eco Gardens. Going to reach Zenith Bank Road. Zenith Bank Road. Yes. They're still in the queue. खूप मस्त वाटते. खूप छान लाईट्स आहेत आणि पुन्हा एकदा आम्ही टर्न घेतोय आता. नाही आवडलं का तुला? टर्न परत जाऊया ना. आता टर्न घेतो. लाईट ही दरवर्षी असते आणि वेगवेगळं डिझाईन असते याच्यामध्ये. आणि जे वेगवेगळं डिझाईन करत असताना ना त्यात जे डेकोरेशन जे आहे ना ते डेकोरेशन हे 3 महिने 4 महिने अगोदरच स्टार्ट होतं याचं डेकोरेशन पूर्णपणे. आणि
ना खूप मेहनत घेतली जाते. हे जे पूर्ण जे बनवलेले आहे लाईटचं नेट वगैरे ते आहे ना ते पूर्णपणे लोखंडी आहे. आणि हे जे चालू करतात ते असं आर्क वगैरे बनवायला किंवा याचं डिझाईन बनवायला स्टार्ट करतात ते करत असते म्हणतो सप्टेंबरच्या आसपास ते चालू करतात. ते सप्टेंबर ऑक्टोबर इंडियन पण आहे तिथं. लोक येतात, पाहतात, लाइटिंग वगैरे, फोटो वगैरे काढतात मस्त पैकी छान. आर्च बघा केवढं सुंदर आहे. खूप छान आहे. हे जे चालू करतात आणि नंतर मग जे त्यांचं एक्झिक्यूट पूर्ण करतात ते नोव्हेंबर मिडमध्ये नोव्हेंबर एंडिंगला डिसेंबर बिगिनिंगला हे स्टार्ट करतात लाईट्स. कारण की डिसेंबर हा क्रिसमस मंथ असतो त्याच्यामुळं हे लोक नॉर्मली डिसेंबरमध्ये स्टार्ट करतात लाईट्स. त्या आर्चच्या मध्ये उभं राहून फोटो काढूशी वाटतं. आतमध्ये पण आपण गेलो असतो पण ॲक्च्युली तर पार्किंगला जागा नाही आहे आणि खूप गर्दी पण आहे आतमध्ये जायला. इथे तिकीट वगैरे असतं, मला वाटतं लाईन असते, तिकीट असतं. लहान मुलांसाठी इथे राईड्स असतात. आताच आम्ही जेनिथ बँक रोडला त्या क्रिसमस लाईट्स वगैरे पाहिल्यात. मस्त मज्जा आली आणि सुंदर डेकोरेशन केले रोडवर. स्ट्रीट खूपच छान अशी सजलेली दिसत होती. लाईट्स खूपच सुंदर होत्या. आम्ही तिघांनी फार मज्जा केली, एन्जॉय केलं लाईट्स. आधीच तुला आवडले का? लास्ट इयर पेक्षा या वर्षीच्या लाईट्स मध्ये वेगळे पण होतं की नाही? हो, म्हणजे दरवर्षी ते चेंजेस असतात लाईट्स मध्ये. हो सॉरी, आम्ही लास्ट नव्हतो. इयर पण त्याच्या अगोदरच्या वर्षी आणि आत्ताच्या याच्यामध्ये चेंजेस आहेत की नाही? हो, दरवर्षी चेंज करतात. मला वाटतं कारण की त्याचे ते एक कंटिन्युअस 2 इयर्स, कपल ऑफ इयर्स नो की सेमच लाईट्स होत्या रिपीट केल्या. बट लास्ट इयर वी ट्रॅव्हल आणि मग आता परत चेंज आहेत आणि मस्त आहेत. इव्हन थर्ड मेन लँडला पण छान वेगळं लाईट्स डेकोरेशन केले फर्स्ट टाइम त्यांनी. तर मस्तच क्रिसमस खूपच छान वाईब्स येतात लागोस मध्ये आता. एवढं सुंदर डेकोरेशन होतं. पण जे आहे ना ते खूप छान करतात दरवर्षीप्रमाणे. त्यांचं जे वेगळेपण असतं ना ते वेगळेपण बरोबर ते त्यांच्या लाईट्समधून दाखवतात ते. आणि ते त्यांचं जे डेकोरेशन असतं जेनिथ बँकचं ते डेकोरेशन म्हणजे तुम्हाला लागोसमध्ये दुसरीकडे कुठंच पाहायला नाही मिळणार. बाकी ठिकाणी पण लाईट्स असतात पण ते जो युनिकनेस आहे ना तो युनिकनेस त्या तिथल्याच डेकोरेशनमध्ये तुम्हाला दिसेल. तर हे होतं आत्ताचं म्हणजे वेगळं पण होतं त्याच्या लाईट्समध्ये. आता ॲक्च्युली अगोदर थर्ड मिडलँडला लाईट्स करायचे नाहीत पण आता इथं छोटे छोटे दाखव कोमल त्यांना कॅमेरा. हा पुढचा समोरचा कॅमेरा दाखव. या लाईट या लाईट्स आहेत. आता हे लाईट्स लावलेले आहेत सगळीकडे त्यांनी. फर्स्ट टाइम इथं थर्ड मेन लँडला त्यांनी लाईट्स लावल्यात. वेगळे कलरचे रेड, ग्रीन आणि व्हाईट कलर मध्ये मस्त लाईट्स आहेत क्रिसमसच्या. तर आता हा असा व्हिडिओ होता. होप तुम्ही सर्वांनी एन्जॉय केला असेल. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय. टाटा, बाय बाय.